स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं? बोलते मी, चहा नाश्ता वगैरे. मी आता आवरले माझं आणि म्हटलं नाही का एक व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे माझा तसाच पेंडिंगमध्ये, त्यामुळे आता मी त्या विषयावरती बोलणार आहे. तर विषय असणार आहे की म्हणजे एखाद्याची लाईव्ह खराब करायची येऊन, बरं का, म्हणजे फेक आयडी वाल्यांसाठीच माझा हा व्हिडिओ आहे. आणि जे फेक आयडिया काढतात 10 15 फेक आयडिया असतात एकच व्यक्तीच्या, आणि ते ना महिलांना फक्त टार्गेट करत असतात, बरं का, महिलांना टार्गेट करत असतात. तर चला, तुम्ही कसे आहात? नक्कीच तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ना जास्तीत जास्त शेअर करावा, कारण ना त्या व्यक्तीचा फायनली मला फोटो भेटलेला आहे. तो तुम्ही शेअर केला तर तो त्याच्या कदाचित घरापर्यंत पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे, किंवा त्याच्या कुठल्या तरी नातेवाईकांपर्यंत कुणापर्यंत तरी पोहोचावा. आणि त्यांचा मुलगा काय बाहेर दिवे लावतो सोशल मीडियावरती, लेडीजला कसलं घाण बोलतो, परेशान करतो, पागलपंती करतो, हे ना त्या लोकांना, घरच्या लोकांना समजायला पाहिजे की आपण कसली नासकी अवलाद जन्माला घातली, बरोबर की नाही? तर चला, तर जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटू या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, तर विषय असा आहे की मी लाईव्ह घेत आहे सध्या, आणि लाईव्ह घेते तर लाईव्हवरती काही लोक येतात, मग काही त्याच्यात चांगले पण असतात, काही वाईट पण असतात. पण वाईट कितपत वाईट असावं की एखाद्याला एवढं परेशान नाही करायचं, एवढ्या आयडिया खोलून लेडीजला घाण कमेंट्स करायच्या. प्लस ह्याच्यात एक गोष्ट खूप चुकीची आहे की ते ना पुढे जय शिवराय लावतात. तर आता ही जे म्हणजे नाही का चांगल्या विचाराचे आहेत आणि ज्यांना खरंच रक्त सळसळ करत असेल ती नक्कीच या व्हिडिओला जास्ती सपोर्ट करून ना दाखवतील की हे चुकीचं आहे की नाही ते, बरोबर. मला अपेक्षा आहे कमीत कमी आपल्या हिंदू बांधवांनी तरी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. ह्या गोष्टी घडत आहेत तर कितपत योग्य आहेत. जय शिवराय लावून मागे घाण कमेंट्स, माझ्याकडे बरेच स्क्रीनशॉट आहेत. ते स्क्रीनशॉट सुद्धा मी पुरावे म्हणून कुठे पण द्यायला तयार आहे. आणि प्लस मी त्याच्या एका 2 ते 3 आयडींवरती मी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना असं वाटतं की ह्या जी आयडिया आहेत ह्या फेक आहेत, मग याच्यानी काही होणार नाही, काय होणार आहे होऊन असं त्यांचा तो भ्रम आहे की काही नाही होते, फेक तर आयडिया आहेत असं वाटतं त्यांना. पण कवचित कुठेतरी लिंक लागली तर ह्यांच्या आईला व्यवस्थित घोडे लावता येतील आणि बोलता येईल किंवा ह्यांच्यावरती कारवाई करता येईल. कारवाई तर मी ऑलरेडी केलेली आहे, परंतु तरी सुद्धा मला तुम्हाला रिक्वेस्ट आहे सगळ्या हिंदू बांधवांना की तुम्ही जास्ती हा व्हिडिओ शेअर करा, की त्याच्या घरापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांच्या घरच्यांना कळलं पाहिजे की आपण कुठली अवलाद पैदाला घातली आणि घाण पसरवत आहे समाजामध्ये. तर पहिला मुद्दा तर ते पाटील नाव लावून फिरतात. 96 पाटील पुढे 96 कुळी लावतात. तर हे खरंच 96 कुळी आहेत का, पाटलाच्या खानदानाच्या आहेत का, हे सगळ्यांना नाही आहे, फक्त नासक्या लोकांसाठी आहे की खरंच हे पाटील म्हणण्याच्या लायक आहे का. आणि हे अतुल नावाची आयडी, दीपक नावाची आयडी, पाटील नावाची आयडी, अक्षय नावाची आयडी घेऊन फिरत आहे तो व्यक्ती. तर अजून बऱ्याच आयडिया आहेत, सगळ्या आयडिया काही मी ही करू शकत नाही, पण मी जेवढ्या मला आठवणीत आहेत तेवढ्या सांगते. आणि रोज एक आयडी घेऊन येतो तो माझ्या माझी लाईव्ह खराब करतो, मला घाण कमेंट्स करून. आणि कमेंट्स करताना एकतर श्री स्वामी समर्थ लावतो पुढे, किंवा एक तर तो जय शिवराय लावतो. तर हे कितपत योग्य आहे? देवांची नावं लावून घाण कमेंट्स करायचं म्हणजेच ह्यांची बुद्धी कशी आहे. नास्तिक लोक आहेत, देवाला न मानणारी लोक आहेत, आणि फक्त ते अशा आयडिया खोलून असं घाण कमेंट्स करत फिरायला लागल्यात, समाजाला घाण करायला लागल्यात, समाजाची बदनामी करायला लागल्यात, महापुरुषांची बदनामी करायला लागल्यात. तर हे कुठेतरी थांबायला हवं. या गोष्टी मला नाही आवडत. म्हणून मी मागच्या वेळेला पण एक पवन नावाची आयडी होती, त्यानं पण मला म्हणजे छत्रपतींबद्दल कमेंट्स केली होती. त्यावेळेला सुद्धा मी त्याच्यावर स्क्रीनशॉट घेऊन त्याचं जे काही इलिवाट लावायची ती लावलेली होती. आता सुद्धा मला ते प्रयत्न चालू आहे माझा. प्लस हे लोक खूप परेशान करतात लेडीजला, आणि प्रत्येक लेडीजला ते परेशान करतात. मग हे कितपत योग्य आहे? डायरेक्ट मुलींना लाईव्हवरती प्रपोज मारतात, लेडीजला डायरेक्ट प्रपोज मारतात,
की म्हणजे तू माझी फ्रेंड बनशील का, तू माझी जीएफ बनशील का, इतपत हे लोक विचारतात आणि स्वतःला मराठी म्हणतात, पाटील म्हणून नाव लावतात आणि छत्रपतींचं पुढं नाव लावून मग घाण कमेंट्स करतात. हे कितपत योग्य आहे तुम्ही मला नक्कीच सांगा तुमचं मत. मला तर जे करायचं ते मी केलेलं आहे आणि तरी पण मला हा व्हिडिओ का बनवावा असा वाटला, कारण ना बाकीच्या लोकांना पण समजायला पाहिजे की ह्या अशा आयडिया फिरतायत आणि ह्यांच्यावर आपण सायबरमधून गुन्हे दाखल करायला पाहिजे. गुन्हे एवढ्या सगळे जरी हे गुन्हे पडले तर एकतरी सापडेल, एकतरी भेटेल, कुत्र्यासारखा त्याचं चेचून काढता येईल. आणि लेडीजला मुद्दाम घाण बोलतात, घाण बोलायला प्रवृत्त करतात. आणि मी वैयक्तिक माझं स्वतःच सांगते, माझ्या इज्जतीला हात घातल्यानंतर माझं तोंड कंट्रोल राहत नाही आणि मी राहणार पण नाही, कारण ना अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्ती गुन्हेगार आहे माझ्या नजरेमध्ये. जर मी गप्प बसले तर ही असे 1000 कुत्रे उद्या उभा राहतील. त्यामुळे मी गप्प बसत नाही. तरी लोक मला म्हणतात घाण बोलती, घाण शिव्या देती. आमच्या इज्जतीला हात घालणं योग्य वाटतं का तुम्हाला? मला फक्त उत्तर द्या तुम्ही. मला फक्त त्याच लोकांना विचारायचंय जे लोक म्हणतात ना की घाण बोलती, लाईव्हवर भांडण असतं, लाईव्ह घेऊ नको तू, तर तुम्ही लोक येऊन घाण करता म्हणून मी तुम्हाला बोलते, म्हणून भांडण होतं. मी तुमच्या घरी येत नाही, मी तुम्हाला आमंत्रण देत नाही तुम्ही माझ्या लाईव्हवरती या मला घाण बोला म्हणून. बरोबर की नाही? तुमची मानसिकता काय आहे ना ही ह्याच्यावरून समजते. तुम्ही पागलखान्यातून पळालेले कुत्रे आहात, तुम्ही खरंच सायको लोक आहात आणि तुम्ही खरंच हिंदू म्हणायच्या लायकीचे नाहीयेत. फक्त घाण कमेंट्स करणाऱ्यासाठी बोलते मी आणि खोट्या आयडिया घेऊन फिरणाऱ्यासाठी. तुम्ही जर एका बापाचा असेल तर तुम्ही ओरिजिनल आयडी घेऊन फिरा, तुमचा ऍड्रेस टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्या आईला घोडे लावायला मी तयार आहे. माझ्या इज्जतीला हात घातला तर मी सोडणार नाही. मी तुम्हाला पद्धतशीर कायदेशीर बी घोडे लावणार, तुमच्या गांडीत बी खुट्टा ठोकणार आणि तुमची आई बहिणी उधळली जाणार, खुशाल उधळली जाणार. आणि ज्या दिवशी भेटणार ना त्या दिवशी भर चौकात तुमची हालत काय करेल ना हे सुद्धा मी दाखवणार सोशल मीडियावर. कारण ना तुम्ही सोशल मीडियावरती लेडीजला परेशान करतात आणि इज्जत काढतात. हे कितपत योग्य आहे? तुमच्या घरातल्या आई बहिणी सुद्धा सुरक्षित नसतील कदाचित. तुम्हाला खाज आली ना तुमच्या आई बहिणीसोबत सुद्धा जाऊन झोपत असाल. घाण कमेंट्स करणारे, खोट्या आयडिया काढणाऱ्या 12 बापाच्या कुत्र्यांसाठी हा फक्त माझा व्हिडिओ आहे. कदाचित तुम्ही तुमच्या आई बहिणीसोबत झोपत असणार आहे, तुम्ही तुमच्या आई बहिणीला सुद्धा अशीच वागणूक देत असणार आहे, तुमच्या आई बहिणी सुद्धा घरातल्या सुरक्षित नसणार आहेत. काल तर एक छोटी मुलगी होती, पोक्सोचा गुन्हा मी दाखल करू शकते त्या कुत्र्यावर. छोटी मुलगी होती आणि तिला त्यानं माझी जीएफ बनती का म्हणला, पण मी तरी सुद्धा त्याला सोडलाय. तर लक्षात घे, यापुढं कुठले गुन्हे बसतात या गोष्टींचा विचार करायचा आपण कुणाला कमेंट्स करताना. समजलं? इज्जतीचा मारहाणीचा गुन्हा दाखल होतो, समजलं ना? त्यामुळे नीट लायकीत राहायचं आणि खास करून हिंदू आणि मराठ्याच्या लेडीजच्या वाटेला जाणं सोडून द्यायचं. तुम्ही कोण कुत्रे आहेत ना 12 बापाचे नास्तिक अवलादी ही आम्हाला माहिती आहे. तुम्ही अस्सल मराठी खानदानाचे नाही आहेत, नाहीतर अस्सल खानदानाचे मराठी असं छत्रपतींचं नाव लावून घाण कमेंट्स करत फिरत नाहीत. तुम्ही कोण कुत्रे आहेत, अर्धवट राव आहेत का तुम्ही नास्तिक आहेत हे आम्हाला माहिती आहे. तर लायकीत राहायचं. फुकटचं खायला भेटते, फुकटचं खायचं आणि राहायचं. बायांना वाड्यावर बोलवणे इतके कमेंट्स करतात. 2 दिवसापूर्वी वाड्यावर ये अशी मला कमेंट्स केली होती, वाड्यावर ये. आता ह्याच्याकडे वाड्यावर यायला हा कुठल्या नालीच्या कडेला फुकटच्या जागेत राहत असेल, फुकटचं धान्य खात असेल, ह्याला वाडच नसेल तर ह्याच्या वाड्यावर जाऊ कुठं? आणि मी त्याला म्हटलं पण की बाबा तू जर एका बापाचा असशील तर तू तुझा ऍड्रेस दे, मी तुझ्या वाड्यावर नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. मग ती पुढे ठरवल मी तुझ्या वाड्यावर आल्यावर मला तुझं काय कांड करायचं ते. बरोबर? तर लक्षात घे, तू कुणाला छेडतोय. आम्ही हिंदू आणि मराठी लेडीज आहेत. जो इज्जतीला हात घालेल त्याचे हात कापायची ताकद आहे, माझ्यात तरी आहे. आणि तोंडाने तर मी तुम्हाला कानातून रक्त येईल इतकं घाण करते मी तुमचं तोंड, माहिती आहे ना? त्यामुळे लक्षात घ्या की यापुढे कुठल्याही लेडीजला बोलताना 1000 वेळा विचार करायचा. बिन बापाच्यांनो, तुम्हाला आधी पहिलं बापाचं नाव लावायला शिका. तुम्ही ओरिजिनल आयडिया घेऊन फिरायला शिका. तुमचा डीपी लावायला शिका. ना मर्दांनो, तुम्ही असे खोटे आयडिया काढून, खोटे नावं वापरून, खोटे डीपी लावून फिरता. तुमच्या गांडीमध्ये दमच नाही. तुम्ही हांडगे लोक आहेत जे असे बिनबापाचे असतात, कुठेतरी गटारीत पैदा झालेले. तीच लोक असे घाण कमेंट्स करत फिरतात. चांगल्या खानदानाचे लोक असे घाण कमेंट्स करत नाहीत. आणि हिंदू समाजाचे, मराठी समाजाचे तर लोक बिलकुलच करत नाहीत. तुम्ही कोण कुठल्या अवलादी आहेत ही नक्कीच मला माहिती आहे. आणि असो, जरी असतील ना तरी पण तुम्हाला मसनात गाडायला मी तयार आहे. लक्षात ठेवायचं.
तू किती बी आयडिया घेऊन ये, तू किती बी माझी लाईव्ह घाण करण्याचा प्रयत्न कर, तू कितीही मला घाण कमेंट करण्याचा प्रयत्न कर, एक ना एक दिवस तुला ज्या बुद्धीनं आणि ज्या हाताने तू घाण कमेंट्स करतोयस ना, त्याच्यात आळे किडे नाही पडले तर नाव दुसरं ठेव. कारण ना जसे करणी तशी भरणी असते. आतापर्यंत कुणीच सुटला नाही, कुणीच सुटला नाही, तर तुझ्यासारखा कुत्रा सुटण्याची शक्यता कमीच आहे. बरोबर की नाही? तर चला, सांगायचा मुद्दा एकच आहे. घाण कमेंट्स करणं, लेडीजला परेशान करणं, लेडीजच्या लाईव्ह खराब करणं, लेडीजला खोट्या आयडिया काढून घाण घाण बोलणं, हे जरा बंद झालं पाहिजे. नाही झालं तर तुमची मर्जी, कारण तुम्ही एक दिवस ना एक दिवस तुमच्या पापाचा घडा भरणारच आहे. आणि मी तर गप्प बसणार नाही आहे. मी माझ्या तोंडाने पण तुमची आई बहीण उधळणार. समोर असाल तर त्या दिवशी तुम्हाला लाथाबुक्क्यांनी तुमचा प्रायव्हेट पार्ट ठेसला जाणार. आणि तिसरा मुद्दा, कायद्याने तर मी जे करायचं ते केलेलं आहे. तर प्लीज मी सगळ्यांना हात जोडून सांगते की हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्या आई बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, त्याच्या बापापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे की आपण आपल्या बायकोजवळ झोपलो असतो तर ही नासकी अवलाद पैदा झाली नसती. कदाचित ही शेजारा पाजाराची, गावाची कुठली पण 17 जणांनी हिपलून काढलेले त्याच्या आईला ही अवलाद पैदा झालेली आहे. बरं का? खरोखर हा एक अस्सल खानदानाचे असतात जे फक्त नवऱ्यासोबत झोपतात ना, त्यांना असल्या अवलादी पैदा होत नाही. त्या गावधुंडाळ्या असतात ज्या असं घाण अवलादी पैदा होतात त्यांच्या, कारण ते एका जणाचं नसतंच, सगळ्यांचं मिक्स असतं. आणि कदाचित ती पाटील नाव लावतो ना, तर मला असं वाटतं त्याची आई पाटलाची आई तो शेण काढायला होती आणि तो पाटील तिला यूज करत होता, म्हणून हा पाटील नाव लावतो. विषय खतम. तर मला दुसऱ्याला कुणालाही दुखवायचं नाही. हे फक्त घाण कमेंट्स करणाऱ्यासाठी, नाव खराब करणाऱ्यासाठी आणि छत्रपतींचं नाव लावून कमेंट्स करणाऱ्यासाठी, श्री स्वामी समर्थांचं नाव लावून कमेंट्स करणाऱ्यासाठी आणि पाटील नाव पुढे लावणाऱ्यासाठी हे माझा व्हिडिओ आहे. बाकीच्यांनी सिरियस घेऊ नका. आणि जरी मला माहिती आहे मी खूप चुकीचं बोललेली आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला असं वाटेल काही लोक येतील ज्ञान पाजळायला, तू त्याच्या आई बहिणीला कशाला बोलती, पण आम्ही पण एक आई बहीण आहे. तू जर विचार करत नाही तर आम्ही त्याच्या आई बहिणीला सोडणार नाही. मी तर सोडणारच नाही त्याच्या आई बहिणीला. मी अशाच ही करत राहणार आहे, त्यांची उधळत राहणार आहे. ते चांगले राहतील, मी चांगली आहे. ते वाईट तर मी त्यांच्यापेक्षा हजारो वाईट. आमची इज्जत काही, आम्ही सोशल मीडियावरती आहेत म्हणून आमची इज्जत काही रस्त्यावरती पडलेली नाही आहे. त्यामुळे लायकीमध्ये राहायचं, लायकीमध्ये बोलायचं, इज्जतीत राहायचं, इज्जत द्यायची, इज्जत घ्यायची. इज्जत दिल्यावरच इज्जत भेटत असते. जर इज्जत नाही दिली ना तर इज्जतीची समोरच्याकडनं अपेक्षा ठेवून सोडून द्यायचं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तर मी फक्त चांगल्या लोकांना माफी मागणार आहे. तुम्हाला जर काही वाटत असेल मी चुकीचं बोलले तर क्षमा असावी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.